मित्रांनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे। अमित आणि सुमित असे दोन चांगले विद्यार्थी असतात, हुशार विद्यार्थी असतात। दोघंही खूप मेहनत घेतात। दोघांचा अभ्यास खूप चांगला झालेला असतो। त्यांची थोड्या दिवसात परीक्षा असते, पेपर जवळ आलेले असतात, त्याच्यामुळे जोमाने दोघंही अभ्यास करतात। त्यांचा एग्जाम दिल्या गेल्यानंतर काही दिवसांनी रिझल्ट येतो। तर काय मित्रांनो, तर सुमित हा 80 to 90% त्याचा अभ्यास सिलेबस हा इतका कव्हर होतो आणि त्यामध्येच तो चांगले मार्क्स मिळवतो। आणि अमित हा 100% सिलेबस कव्हर करून सुद्धा त्याला थोडे सुमितपेक्षा कमी मार्क्स मिळतात आणि सुमित हा टॉपर असतो। नेहमी सुमित टॉपरच येत असतो प्रत्येक एक्झाम मध्ये। तर असं का मित्रांनो? सुमित जोड अशा कुठल्या स्ट्रॅटेजी आहेत आणि अमित जोड त्या नाही? अमितचा तर फुल अभ्यास झालाय, सुमितचा तरी 80 to 90% अभ्यास झालेला असतो, 10% त्याचा अभ्यास झालेला नसतो, तरीही त्याला परीक्षेत चांगले मार्क्स मिळतात। असं का? कारण की तो नेहमी टॉपर येतो, त्याच्याजवळ काही सिक्रेट्स आहेत। तर ते सिक्रेट्स काय? त्याच गोष्टी तुम्हाला सुद्धा एक्झाम मध्ये कामात येणार आहे। तुम्ही अभ्यास तर खूप करतात, भरभरून अभ्यास करतात, फुल सिलेबस कव्हर करायचा प्रयत्न करतात, वन नाईट स्टडी करून अभ्यास प्रयत्न करतात। 2 तास अभ्यास करा, 10 तासापेक्षा 2 किंवा 3 तास जरी अभ्यास केला ना, पण तुमच्याजवळ जर ह्या टिप्स असल्या तर तुम्ही नक्कीच एक्झाम मध्ये चांगले मार्क्स मिळवा। तुम्ही ही एक छान गोष्ट ऐकली सुमित आणि अमितची। तर सुमित हा टॉपर असतो, तर त्याच्या काय सिक्रेट्स आहेत? कशामुळे तो टॉप करतो? अभ्यास तर त्याचा कमी झालेला असतो, अमितचा तर अभ्यास फुल झालेला असतो, मग त्याला मार्क्स का कमी मिळतात? तुम्हालाही या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा, हो आम्हाला या प्रश्नाचं उत्तर जाणून। तर नमस्कार मित्रांनो, मी राजेश्वरी पाटील। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एक्झाम मध्ये आन्सर शीट कशा पद्धतीने लिहायला हवी। आपण अभ्यास तर फार करतो, 10 तास आपण एक्झामच्या वेळेस अभ्यास करतो। मित्रांनो, तुम्ही 3 ते 4 तास जरी अभ्यास केला तरी तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील। अभ्यास तुम्ही केलेला तर असतो, पण तो लिहायचा कसा? पेपर लिहिण्याच्या काही टेक्निक्स असतात, तर कशा पद्धतीने तुम्ही एक्झाम मध्ये पेपर लिहायला हवा याच्याच टिप्स तुम्हाला मी सांगणार आहे, ज्या की सुमित हा एक्झाम मध्ये त्या टिप्स फॉलो करायच्या। त्या टिप्स कोणत्या? मित्रांनो, तुम्ही अभ्यास केला आहे, तुम्ही एक्झाम मध्ये उत्तर सुद्धा लिहिलंय, चांगल्या प्रकारे उत्तर लिहिलंय, पण ती लिहिण्याची टेक्निक कशी आहे? एक्झामिनर जो तुमचा पेपर चेक करत आहे त्याच्यावर इम्प्रेशन पडण्यासाठी तुम्ही पेपर हा नीट वेल ऑर्गनाइज लिहिला आहे की नाही, यावर सुद्धा तुमचे गुण डिपेंड असतात। तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊ की बोर्ड एक्झाम मध्ये परफेक्ट आन्सर शीट कशी लिहावी। तर टिप नंबर 1, आन्सर शीट क्लीन आणि नीट ठेवा। तुमच्या उत्तरपत्रिकेवर गोंधळ करू नका। गोंधळ करू नका याचा म्हणजे अर्थ काय? तर खाडाखोड करू नका, जिथं चुकलं असेल तिथं डार्क असं खोडत बसू नका। तर तुमचं आन्सर शीट तुमच्या जेव्हा हातात येतं ना, तेव्हा मित्रांनो तुम्ही एक काम करा, तुम्ही व्यवस्थितपणे त्याला पेन्सिलीने आखून घ्या। मार्जिन उजव्या बाजूला थोडीशी मार्जिन द्या आणि अशा पद्धतीने तुम्ही पेपरला सुरुवात करायची। कुठे चुकलं असेल तर तिथं फक्त 1 लाईनने तुम्ही खोडायचं, जास्त खाडाखोड करत बसू नका, जेणेकरून एक्झामिनरला तुमचा पेपर चेक करायला सोपं जाईल। टिप नंबर 2, प्रॉपर मार्जिन आणि प्रॉपर स्पेसिंग द्या। मित्रांनो, तुमचा पेपर तुमच्या हातात आला की तुम्हाला मी म्हटले की व्यवस्थितपणे पेन्सिलीने त्यांना आखून घ्या, उजव्या बाजूला थोडीशी मार्जिन ठेवा आणि प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरानंतर तुम्ही थोड्या 2 लाईन सोडा, जेणेकरून तुमचं उत्तर सेपरेशन हे जाणून येईल। एकही लाईन न सोडता प्रश्न संपला की लगेच दुसरा प्रश्न लिहायचा असं करू नका, तर 2 लाईन सोडून नवीन प्रश्नाचं उत्तर लिहायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचा पेपर हा वेल ऑर्गनाइज दिसेल। टिप नंबर 3, क्वेश्चन नंबरिंग करेक्ट द्या। मित्रांनो, घाईमध्ये आपण प्रश्न क्रमांक कुठला लिहितो आणि उत्तर कुठल्याचं लिहितो, अशा चुका टाळा। तुम्ही व्यवस्थित बघून प्रश्न क्रमांक द्या आणि त्याच्यानुसारच अचूक उत्तर लिहायचा प्रयत्न करा। आणि मेन प्रश्न नवीन पेजवर सुरुवात करा आणि सब क्वेश्चन सुद्धा छान पद्धतीने नंबरिंग करून व्यवस्थित लिहा। जर मित्रांनो तुम्ही प्रश्न क्रमांक चुकीचा लिहिला आहे पण उत्तर मात्र बरोबर आहे, तरी तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत, कारण की तुम्ही प्रश्न क्रमांक हा चुकीचा टाकलेला असतो, त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण 0 मार्क्स तिथे मिळतात। त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक आणि त्याचं उत्तर आपण कसं लिहितोय, काय लिहितोय त्याकडे नक्की लक्ष द्या। त्याच्यामुळेच प्रश्न क्रमांक सुद्धा इतकेच इम्पॉर्टंट असतात। त्यामुळे प्रॉपर
क्वेश्चन क्रमांक लिहा, त्याचं उत्तर लिहा, त्याच्यानंतर थोडा स्पेस देऊन 2 ओळी सोडून नवीन प्रश्नाचं उत्तर लिहायला सुरुवात करा. टिप नंबर 4, हायलाइट इम्पॉर्टंट पॉइंट्स. तर मित्रांनो, तुम्ही जे काही उत्तर लिहिताय त्याच्यात काही इम्पॉर्टंट पॉइंट्स असतील तर त्याला पेन्सिलीने अंडरलाईन करा किंवा पेनाने केले तरी चालेल, पण अंडरलाईन करा जेणेकरून तुमचं उत्तरातलं कीवर्ड जे आहेत ते स्पेसिफिक स्पष्टपणे एक्झामिनरला समजेल. त्याच्यानंतर गरज असेल तिथं बॉक्स करा. जसं की मॅथ्सच्या पेपरामध्ये तुम्हाला फॉर्म्युला लिहायचा असेल किंवा फायनल आन्सर काढल्यानंतर त्याला व्यवस्थित चौकोनी बॉक्स करा. अशा पद्धतीने तुम्ही पेपरामध्ये वेल ऑर्गनाइज्ड पेपर याला म्हणतात. सायन्सचा पेपर असेल किंवा सोशल स्टडीज मध्ये तुम्ही हेडिंग, सब हेडिंग अशा पद्धतीने उत्तर लिहा आणि त्याला अंडरलाईन करा, जेणेकरून पॉइंट्स मध्ये उत्तर लिहिलं तर तुम्हाला खूप चांगले मार्क्स हे मिळतात. त्याच्यामुळे पॉइंट्स मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. सायन्स असेल, सोशल स्टडीज असतील तर यामध्ये तुम्ही पॉइंट्स मध्ये उत्तर लिहा, जेणेकरून हेडिंग जे काही कीवर्ड्स आहेत मेन त्या तुमचे ठळकपणे दिसतील आणि सब हेडिंग सुद्धा द्या, जेणेकरून एक्झामिनरला पेपर चेक करताना खूप सोपं होईल आणि चांगला उत्तर लिहिलंय याचं इम्प्रेशन त्या एक्झामिनर होईल आणि तुम्हाला चांगले मार्क्स हे मिळतील. टिप नंबर 5, ग्राफ, डायग्राम्स आणि नीट हँडरायटिंग. मित्रांनो, हँडरायटिंग चांगला काढायचा प्रयत्न करा. ऍटलीस्ट वाचता येईल इतकं तरी. मान्य आहे की पेपरमध्ये आपण फास्ट लिहायला जातो, टाइम पुरायला हवा म्हणून आपण फास्ट लिहितो, तर हँडरायटिंग कडे दुर्लक्ष करू नका. प्रॅक्टिस करा लिहिण्याची. टाइम ठरवा आणि त्यानुसार लिहिण्याची प्रॅक्टिस करा की तितक्या वेळात आपलं तितकं आन्सर लिहिलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीने प्रॅक्टिस जर तुमची झालेली असेल अगोदर तर तुम्ही नीट आणि चांगल्या अक्षरामध्ये पेपर लिहू शकतात. तुमचं अक्षर हे मोत्यासारखं सुंदर असावं असं मी म्हणत नाहीये, तर ऍटलीस्ट एक्झामिनरला वाचता येईल. आणि हे सर्व जे मी तुम्हाला टिप्स सांगते त्या फॉलो करून जर तुम्ही आन्सर शीट लिहिले तर नक्कीच तुम्हाला हाय मार्क्स मिळतील. सायन्स आणि जिओग्राफीमध्ये जर तुम्ही डायग्राम्स काढताय, डायग्राम्स काढून उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करताय तर डायग्राम ही नीट काढा, त्याला प्रॉपर नेमिंग द्या. तुमची हँडरायटिंग ही रीडेबल असायला हवी. तुम्ही फास्ट लिहा बट क्लिअर लिहायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचं आन्सर एक्झामिनरला लवकर क्लिक होईल. टिप नंबर 6, टाइम मॅनेजमेंट आणि लास्ट चेक पेपर. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला एक्झाम पिरियड मधून काही शेवटचे 10 मिनिटं असे काढायचे आहेत की त्या मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्ण तुमचा पेपर चेक करायचा आहे की तुम्ही प्रश्न क्रमांक व्यवस्थित दिला आहे, अंडरलाईन केले आहेत, बॉक्स केलेले आहेत की नाही, हे सर्व चेक करण्यासाठी तुम्हाला लास्टचे 10 मिनिटं खूप गरजेचे आहेत. त्यामुळे ते लास्टचे 10 मिनिटं तुम्हाला नक्की मिळतील असा प्रयत्न करून पेपर लिहिण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक प्रश्नासाठी टाइम डिव्हाइड करा की ह्या प्रश्नाला आपल्याला इतका वेळ द्यायचा आहे, त्यानुसार प्रॉपरली टाइम मॅनेज करून तुम्हाला पेपर लिहायचा आहे. शेवटच्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला बघायचं आहे की प्रश्न क्रमांक उत्तरला व्यवस्थित अंडरलाईन केली आहे का, कीवर्ड्स व्यवस्थित लिहिले आहेत का, डायग्राम्सला लेबलिंग केली का, हे सर्व गोष्टी चेक करण्यासाठी तुमचे लास्टचे 10 मिनिटं खूप जास्त इम्पॉर्टंट असतात आणि ते तुम्ही नक्की द्यायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला स्वतःला कॉन्फिडन्स असेल आणि समोरच्या एक्झामिनरला सुद्धा ते पेपर वेल ऑर्गनाइज आणि नीट होऊन चांगले मार्क्स तुम्हाला देतील. अशा पद्धतीने तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. तर मित्रांनो, सुमितने सुद्धा ह्याच टिप्स फॉलो केल्या होत्या, त्याच्यामुळे त्याचा 80 to 90% जरी अभ्यास झालेला असला तरी त्याला चांगले मार्क्स मिळायचे आणि तो टॉप करायचा. अमित 100% अभ्यास करून सुद्धा त्याच्याजवळ ह्या टिप्स नव्हत्या. नुसतं आन्सर लिहू नका, ते उत्तर कसं लिहिलंय, कशा पद्धतीने लिहिलंय याकडे सुद्धा लक्ष द्या. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा या टिप्स फॉलो करा आणि चांगले मार्क्स मिळवा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ह्या टिप्स आवडल्या की नाहीत, की अजून टिप्स कुठल्या असतील तर त्या तुम्ही कमेंट्समध्ये सजेस्ट करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि हो, आणखी तुम्हाला कुठल्या एक्झाम टिप्स हव्या आहेत हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. All the best for your exam. See you in the next video.